Theorem. Every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. This theorem is called perpendicular bisector theorem. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. तर इथे ए बी काय आहे, रेषाखंड आहे आणि पी हा बिंदू ह्या लंबदुभाजकावरचा आहे. तर पी ते ए म्हणजे लेंथ ए पी किंवा लांबी ए पी बरोबर आहे लांबी बी पी, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. AB is a segment where line L is perpendicular bisector which bisect this segment AB into two equal parts and where angle is 90 degree. तर इथे कोण किती अंशाचा तयार होतोय, 90 अंशाचा तयार होतोय आणि ह्या रेषाखंडाचे दोन समान भाग झाले. कशामुळे? ह्या लंबदुभाजकामुळे. तर आपल्याला ह्या प्रमेयामध्ये काय सिद्ध करायचंय, तर एपी अंतर आणि बीपी अंतर हे सारखं अंतर आहे हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आणि आपल्याला गणितामध्ये काय दिलेलं आहे, गिव्हन काय आहे, आपल्याला पक्ष काय आहे, तर AB इज अ सेगमेंट वेअर लाईन L इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि प्रूव्ह काय करायचंय, लेंथ AP इक्वल टू लेंथ BP हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. तर आणि आपण कन्स्ट्रक्शन काय केलं, मग त्याच्यासाठी आपण इथे हे दोन्ही बिंदू जोडून घेतले, ए आणि पी, बी आणि पी हे बिंदू जोडून घेतले. ड्रॉ ए पी अँड बी पी किंवा जॉईंट पॉइंट ए पी, जॉईंट पॉइंट बी पी. तर आता आपण थेरम लिहून काढतो. आणि पी हा बिंदू लंबदुभाजकावर आहे, तर तो जरी आपण इथे जरी घेतला तरी हे अंतर आणि हे अंतर सारखंच असणार आहे, किंवा इथे जरी घेतला तरी हे अंतर आणि हे अंतर सारखंच असणार आहे, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर आता आपण सिद्धता लिहून काढू. सिद्धता लिहिताना आपल्याला आधी गिव्हन म्हणजे पक्ष लिहायचं. पक्ष, तर पक्ष आपण हे गणितावरूनच लिहित असतो. गणितामध्ये आपल्याला काय दिलेले त्याच्यावरून आपण पक्ष लिहित असतो, गिव्हन लिहित असतो. तर इथे लाईन L इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट AB ऍट अ पॉइंट M. इथे आपण असे लिहून काढू. आता लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB at point M. At point M. Point P is any point on line L where point P is any point on line L किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि आता आपल्याला साध्य काय करायचंय, टू प्रूव्ह म्हणजे साध्य. लेंथ AP म्हणलं तरी चालेल किंवा PA म्हणलं तरी चालेल. लेंथ AP इज इक्वल टू लेंथ BP हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. तर त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, रचना. तर इथे आपण दोन पॉइंट जॉईन केलेत, ए आणि पी जॉईन केले आणि बी आणि पी जॉईन केलेले, आपण जोडलेले ते बिंदू. मग ड्रॉ AP and BP. त्याच्यानंतर प्रूफ लिहायचे. तर आता तुम्ही आकृतीचं निरीक्षण जर केलं तर तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल की दोन त्रिकोण तयार झालेले. आपण हे जेव्हा पॉइंट जोडून घेतो तेव्हा इथे त्रिकोण किती तयार झाले, दोन त्रिकोण तयार झालेले. तर आता आपण आधी काय करणार आहोत, हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे असं दाखवणार आहोत. तर इथे आता एकरूप घटक कोणते आहेत, तर हा सेगमेंट PM इज अ कॉन्ग्रुएंट टू PM. नंतर हा जो अँगल आहे हा दोन्हीकडे सारखाच आहे, 90-90 म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहे. तसंच AM इज अ कॉन्ग्रुएंट टू BM.
म्हणजे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे, दोन साइड ह्या कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्याच्यामधला जो अँगल आहे, कोन आहे, तो कोन कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहेत. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, एकरूप आहेत. तर इथं आपण आता प्रूफ लिहून काढू. इन अ ट्रायंगल PMA and triangle PMB ह्याच्यामध्ये काय काय एकरूप आहे, तर सेगमेंट PM is congruent to segment PM किंवा साइड PM is congruent to साइड PM. का बरं, तर कॉमन साइड आहे, सामायिक बाजू आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये ही बाजू सामायिक आहे, एकच बाजू आहे ती. नंतर अँगल PMA is congruent to अँगल PMB. का बरं, तर दोन्ही 90 अंशाचे कोन आहे. इच इज अ राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहे, दोन्ही सुद्धा काटकोन त्रिकोण आहेत. नंतर आता हा सेगमेंट किंवा ही साइड आणि ही साइड, सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BM. कशावरून, तर गिवन आपल्याला दिलेले आहे की लाईन L इज अ परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ अ सेगमेंट AB. तर आपण काय लिहिणार मग, गिवन. हे गणितामध्येच आपल्याला दिलेले. देअरफॉर इथे आता आपण तीन एलिमेंट्स आपण एकरूप दाखवलेत, कॉन्ग्रुएंट दाखवले, त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल PMA इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PMB. ह्याच्यावरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्यामध्ये सगळे घटक, उरलेले जे घटक आहेत ते सुद्धा एकरूप आहेत. तर आता ह्या दोन त्रिकोणामध्ये उरलेले घटक कोणता आहे, हा एक घटक आहे, ही एक बाजू आहे, बाजू AP एकरूप आहे बाजू BP. म्हणजेच लेंथ AP इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ BP. तिथे आपण काय लिहू शकतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. इथे आपली सिद्धता पूर्ण झालेली आहे. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. इथे आपल्याला लिहायचं राहिले हे ट्रायंगल कशावरून एकरूप आहे, कोणत्या कसोटीवरून, तर SAS दोन साइड आणि त्याच्यामधला कोन अँगल. मग तिथं आपण लिहू SAS बाय SAS टेस्ट, म्हणजे बा कसोटीवरून त्रिकोण PMA एकरूप आहे त्रिकोण PMB. Hence, every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. यावरून रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो, समान अंतरावर असतो. हे इथे आपण सिद्ध केलेलं आहे.